शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका, हसन मुश्रीफांची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध, आज अधिकृत घोषणा होणार. प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड. पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता, पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक, नेतृत्वाचं मत. सूत्रांची माहिती. तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम यांच्या नावाची चर्चा. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपात प्रवेश करणार. मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश करणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. इंदापुरातील सराटीत संत तुकोबांच्या पादुकांचं निरास्नान, तुकोबांच्या पालखीचा सोलापुरात प्रवेश. अहमदाबाद येथील विमान अपघाताला विमानातील संगणकीय बिघाड कारणीभूत असण्याची शक्यता, अमेरिकेतील विमानतज्ञ मेरी स्किवाओ यांचा दावा. लाडकी बहीण योजनेची पहिली वर्षपूर्ती, अनुदानासाठी 2,984 कोटी वितरित, लवकरच जूनचे पैसे खात्यात जमा होणार.